स्वामी भक्तांनो, ही जर कथा तुम्ही ऐकली तर तुमच्या आयुष्यातील संकट दूर होतील आणि तुमचा स्वामींवरचा विश्वास हा दृढ होईल. एकदा एका गावात एक अत्यंत निष्ठावंत स्वामी भक्त राहत होते. त्यांचे नाव होते आनंदराव. दिवस रात्र ते स्वामी समर्थांच्या नामात आणि सेवेत लीन असत. एकदा आनंदराव एका भयंकर आणि असाध्य आजाराने ग्रस्त झाले. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. वैद्यांनी सर्व प्रकारचे औषधोपचार करून पाहिले, पण काहीही उपयोग झाला नाही. शेवटी वैद्यांनीही हात टेकले आणि आनंदरावांच्या उरलेल्या दिवसांची मोजणी सुरू झाली. आनंदराव इतके अशक्त झाले होते की त्यांना बिछाण्यावरून उठणेही कठीण झाले होते. अशा कठीण परिस्थितीत आनंदरावांची स्वामींवरील श्रद्धा तुसभरही कमी झाली नाही. शरीराला असह्य वेदना होत असतानाही त्यांच्या मुखातून श्री स्वामी समर्थ हा जप सतत सुरूच होता. ते मनातल्या मनात स्वामींना प्रार्थना करायचे, स्वामीराया, माझी ही वेदना तुमच्या श्रीचरणी मी अर्पण करत आहे. तुमची जी इच्छा असेल ती मला मान्य आहे. एक दिवस मध्यरात्री आनंदरावांच्या आजाराने उग्र रूप धारण केले. वेदना असह्य झाल्यामुळे ते बेशुद्ध पडण्याच्या बेतात होते. त्याच वेळी अचानक त्यांच्या खोलीत एक दिव्य प्रसन्न प्रकाश पसरला. तेवढ्यात एक तेजस्वी मूर्ती त्यांच्या बिछाण्यासमोर येऊन उभी राहिली. ते होते साक्षात स्वामी समर्थ. स्वामींनी मंद हास्य केले आणि आनंदरावांच्या डोक्यावरून आपला आशीर्वादाचा हात फिरवला. स्वामींनी आपल्या झोळीतून थोडीशी विभूती काढली आणि ती आनंदरावांच्या कपाळावर लावून थोडी विभूती त्यांना प्राशन करायला दिली. स्वामी अत्यंत गोड आणि गंभीर आवाजात म्हणाले, भय बाळगू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझे कर्मभोग आता संपले आहेत. सकाळी जेव्हा आनंदरावांचे घरचे लोक त्यांना पाहायला आले तेव्हा त्यांना चमत्कारच दिसला. कालपर्यंत मरणासन्न अवस्थेत असलेले आनंदराव बिछाण्यावर अगदी ताठ बसलेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. त्यांचे सर्व आजार, वेदना आणि अशक्तपणा एका रात्रीत गायब झाला होता. वैद्यांनी जेव्हा त्यांची तपासणी केली तेव्हा तेही अवाक झाले, कारण रोगाचे कोणतेही चिन्ह उरले नव्हते. आनंदरावांना समजले की ही सगळी स्वामींनीच रात्री येऊन केलेला चमत्कार आहे. त्यांनी मला जीवदान दिले आहे. त्यांनी स्वामींच्या प्रतिमेसमोर साष्टांग नमस्कार घातला आणि अश्रू पूर्ण डोळ्यांनी स्वामींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. तात्पर्य: स्वामी समर्थांवर ज्यांची खरी निष्ठा आणि अढळ श्रद्धा असते त्यांच्या पाठीशी स्वामी नेहमी उभे राहतात. परंतु माणूस काय करतो, थोडेसे त्यांच्यावर संकट आली, कोणतं आजारपण आलं तर ते लगेच गळून जातात. परंतु असं नाही. थोडं आपण जर सहन केलं, आपण जर एक पाऊल संकटात पुढे टाकलं तर स्वामी नक्कीच 100 पावलं चालून आपल्याकडे येतात. तरी स्वामी भक्तांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना नवीन जीवन देण्यासाठी नेहमी धावून येतात. अशा स्वामीमय कथांसाठी नक्कीच आपल्या सुप्रिया वाइब्स या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.